हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण कालयवनाचा नाश यासाठी आपण कालयवन आणि राजा मुचुकुंद यांची कथा माहीत करून घेऊया. कालयवन भीष्मकाच्या नगरीमध्ये श्रीकृष्णाचा पराभव कसा करावा याची मसलत करण्यासाठी जरासंधाच्या अधिपत्याखाली एकत्र आलेल्या राजांना शाल्वाने कालयवनाबद्दल माहिती सांगितली. सध्याच्या कालावधीमध्ये श्रीकृष्णाचा पराभव करणारा कालयवन हाच एकमेव आहे. तो श्रीकृष्णाला अवध्य आहे. याचे रहस्य त्याच्या जन्मकथेत आहे. यादवांचे गुरु गार्ग्यमुनी हे ब्रह्मचारी होते, परंतु कोणा एका यादवाने त्यांची क्लीब अशी संभावना केली. त्यामुळे गार्ग्यमुनींनी रुद्रदेवाची 12 वर्ष आराधना केली. त्या काळात ते केवळ लोहचूर्ण भक्षण करून राहत असत. रुद्रदेव गार्ग्यमुनींना प्रसन्न झाला. माथुर यादवांबद्दल म्हणजेच मथुरेत राहणारे यादव अशा अर्थी गार्ग्यमुनींच्या मनात रोष होता. म्हणून रुद्रदेवाकडे गार्ग्यमुनींनी माथुर यादवांना अवध्य अशा पुत्राचा वर मागितला. त्यांना तसा वर रुद्रदेवाने दिला. हे वृत्त समजताच एक निपुत्रिक यवन राजा तेथे आला आणि तो गार्ग्यमुनींना आपल्याकडे घेऊन गेला. तेथे एका वाड्यात त्याने गार्ग्यमुनींना गोपस्त्रियांच्या मध्ये वास्तवाला ठेवले. त्यात गोपाली नावाची एक अप्सरा होती. तिला गार्ग्यमुनींपासून हा बालक झाला. त्या यवनराजाला वारस मिळाला. हा बालक त्या यवनराजाने पाळला म्हणून त्याला कालयवन असे म्हणतात. रुद्रदेवाच्या वराप्रमाणे हा माथुर यादवांना अवध्य आहे. श्रीकृष्ण माथुर यादव आहे आणि म्हणून हा कालयवन श्रीकृष्णालाही अवध्य आहे. यास्तव कालयवनाने जर श्रीकृष्णावर चढाई केली तर तो श्रीकृष्णाला नक्की ठार करेल यात शंका नाही. जरासंधाच्या आग्रहावरून शाल्वानेच राजा कालयवनाला श्रीकृष्णावर चढाई करण्याची गळ घातली आणि त्यासाठी कालयवन तयारही झाला. राजा मुचुकुंद हा इक्ष्वाकू वंशातील मांधात्याचा पुत्र होता. तो अति सत्शील होता. देवानी असुरांपासून रक्षणासाठी राजा मुचुकुंदाची प्रार्थना केली. त्यानुसार राजा मुचुकुंदाने देवांचे रक्षण केले. पुढे जेव्हा देवांना कार्तिकेय सेनापती मिळाला तेव्हा देवानी राजा मुचुकुंदाला म्हणाले की आता आपण विश्राम केला तरी चालेल. त्यावेळी देवांनी राजा मुचुकुंदाला वर मागायला सांगितले. राक्षसांशी केलेल्या सततच्या लढायांनी राजाला विश्रांतीची फार आवश्यकता होती. त्यामुळे राजाने दीर्घ निद्रेचा वर मागितला. देवांनी त्याला तसा वर दिला आणि सांगितले की जो कोणी तुला झोपेतून उठवेल तो तुझ्या दृष्टीस पडताच भस्म होईल. याप्रमाणे वर प्राप्त झाल्यावर राजा मुचुकुंद एका पर्वताच्या गुहेत अंगावर वस्त्र पांघरून गाढ झोपी गेला. आता श्रीकृष्णाकडून कालयवनाचा नाश कसा झाला ते पाहूया. काही कालावधीनंतर श्रीकृष्ण आणि बलराम यांना नारद मुनींनी पाठविलेला कालयवन मथुरेच्या आसपास दृष्टीस पडला. याचा जो काही अर्थ होता तो श्रीकृष्णाने ओळखला. लवकरच मथुरेला कालयवनाचा वेढा पडणार आणि कदाचित याचा फायदा घेऊन त्याच वेळी जरासंधही मथुरेवर स्वारी करेल हे त्यांनी ओळखले. विक्रदू नावाचा एक मथुरावासी श्रीकृष्णाला भेटला आणि त्याने श्रीकृष्णाशी मनमोकळेपणाने सतत होत असलेल्या युद्धासंबंधी सामाजिक दृष्टिकोनामधून चर्चा केली. श्रीकृष्णाचे प्रजेजवळ कसे आप्त स्वकीयांसारखे घरेलू संबंध होते हे लक्षात घेण्यासारखे आहे.
मथुरावासी श्रीकृष्णाच्या बाजूला ठाम होते. त्याच्यासाठी ते काहीही करायला तयार होते. श्रीकृष्ण त्यांना जीव की प्राण होता, तरीही मथुरावासींना सततच्या युद्धामुळे होणारा त्रास श्रीकृष्णाने लक्षात घेतला. युद्ध जिंकले तरी त्याचा सर्वसामान्य जनतेवर आणि जनजीवनावर फार दूरगामी वाईट परिणाम होतो. देश प्रदेशाची वाताहत होते, अराजक माजते. यामुळे त्वरित निर्णय घेऊन श्रीकृष्णाने विश्वकर्म्याला आज्ञा दिली आणि पश्चिमेला समुद्रामध्ये त्यांनी द्वारका नगरी उभारली. द्वारका नगरी तिन्ही बाजूने सागराने सुरक्षित होती आणि समोरील बाजूने माणसाला प्रवेश करणे महादुरापास्त होईल अशी त्या नगरीची रचना होती. श्रीकृष्णाने त्याच्या नातलगांना, आप्तस्वकीयांना आणि ज्या ज्या मथुरावासींना द्वारकेत स्थायिक व्हायचे होते त्या सर्वांना द्वारकेत सुरक्षित नेऊन त्यांची वसाहत वसवली. लवकरच अपेक्षेप्रमाणे कालयवनाच्या विराट सेनेचा वेढा मथुरेला पडला. आता श्रीकृष्णाचा नाश अटळ आहे असे गृहीत धरून जरासंधाही सर्वजण निश्चिंत झाले. द्वारकेला राहायला न गेलेल्या मथुरेच्या नगरवासियांच्या संरक्षणासाठी श्रीकृष्णाने बलरामाला सावध केले आणि तो स्वतः त्याच रात्री एकटा उत्तर अंगावर केवळ एक वस्त्र लपेटून निशस्त्र परंतु अत्यंत प्रसन्न मुद्रेने मथुरेच्या मुख्य दरवाजाबाहेर पडला. झपझप पावले उचलत तो चालू लागला. नारद मुनींनी वर्णन केल्याप्रमाणे हाच तो श्रीकृष्ण आहे असे कालयवनाने ओळखले. हा आपल्या हातून निसटून पळून जात आहे असे पाहून कालयवन सावध झाला. कालयवनाने जेव्हा पाहिले की हा एकटाच शस्त्राविना भरभर चालत आहे, तेव्हा धर्मयुद्धाच्या नियमाप्रमाणे आपणही निशस्त्र होऊन एकट्यानेच त्याला ठार करावे असा विचार करून कालयवन श्रीकृष्णाच्या मागे धावत गेला. कालयवनाला आपल्या मागे धावत येताना पाहून श्रीकृष्णही धावू लागला. कालयवनाने श्रीकृष्णाला आव्हान दिले की तू असा पळू नकोस, तू शूरवीर असलास तर माझ्याशी युद्ध कर. तरीही श्रीकृष्ण पळतच राहिला. पळत पळत खूप दूर गेला आणि एका पर्वतावर चढू लागला. रात्रीची वेळ होती. कालयवन श्रीकृष्णाला रणांगणामधून युद्धाला घाबरून पळून जाणारा अशा अर्थी हे रणछोड अशी हाक मारू लागला आणि त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे पळू लागला. कधी त्याच्या हातात पकडला गेल्यासारखे करत करत श्रीकृष्ण पळू लागला आणि अचानक श्रीकृष्ण नजरेसमोरून दिसेनासा झाला. कालयवन चमकला आणि तो श्रीकृष्णाला येथेच शोधू लागला. त्याला खात्री होती की हा कोठेही दूर गेलेला नाही, घाबरून येथे जवळच लपला आहे. कालयवनाला तेथे समोरच एक गुहा दिसली. याच गुहेत हा घाबरट भित्रट लपून बसला आहे असे ओळखून कालयवन गुहेत शिरला. आपण माथुर यादवांना अवध्य आहोत आणि त्यामुळे आता हा काही आपल्या हातून सुटत नाही असे समजून कालयवन स्वतःवरच खुश झाला. गुहेत गेल्यावर कालयवनाने पाहिले की उत्तर अंगावर असलेले वस्त्र पांघरून आपल्या लक्षात येऊ नये म्हणून हालचाल न करता थकून दमून गेल्यामुळे श्रीकृष्ण जमिनीवर आडवा झाला आहे. याचे कालयवनाला हसू आले. त्या भरात त्याने हे रणछोड अशी आरोळी ठोकत झोपलेल्या श्रीकृष्णाला म्हणून जोरात लाथ मारली. त्याबरोबर तेथे विश्रांती घेत झोपी गेलेला राजा मुचुकुंद जागा झाला आणि आपल्याला उन्मत्त होऊन अशी लाथ कोणी मारली म्हणून डोळे विस्फारून पाहू लागला. त्याच्या दृष्टीस कालयवन पडला आणि तत्क्षणी तेथल्या तेथे भस्म झाला. पलीकडे उभे राहून हे सर्व पाहत असलेल्या श्रीकृष्ण राजा मुचुकुंदासमोर आला. श्रीकृष्णाने राजा मुचुकुंदाला स्वतःची ओळख करून दिली. त्याला यथोचित वर देऊन श्रीकृष्ण त्याच रात्री मथुरेला परत आला.
परत आल्यावर श्रीकृष्णाने आणि बलरामाने कालयवनाच्या सैन्याची दाणादाण केली. कालयवन कोठे आहे याचा त्या सैन्याला ठाव लागेना. कालयवनाचे सेनापत्य नसलेले ते सैन्य दिशाहीन झाले. कित्येक सैनिक ठार झाले, उरलेले जीव मुठीत धरून पळून गेले. हरिओम.